दर्जेदार होता, पण आज दिवस वेगळा आहे, स्पर्धा वेगळी आहे, खेळ तोच करावा लागेल आणि म्हणूनच पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतोय UCPL पर्व क्रमांक 5 2026 मधील उत्तन या गावातील सर्वात मोठी स्पर्धा। चला टाइम आपण स्टार्ट करतोय आणि 11:15 झालेली आहेत। 11:15 वी आर स्टार्टिंग द फर्स्ट मॅच, सेकंड इनिंग, लेट्स प्ले। पहिलाच बॉल अभिषेक पाटीलचा आल्या आल्या भिरकावलाय, सीमारेखा पार जाईल, पण धावा किती मिळतील या वेळेला? 2 धावा। फटका तर अगदी दर्जेदार होता, पण मैदानाची भौगोलिक जर परिस्थिती पाहिली ना तर 2 धावा मिळाल्या त्यावेळेला, पण आले आले अभिषेकने आपले इरादे अगदी स्पष्ट दाखवलेत की मी या ठिकाणी थांबवणार आलोच नाहीये, मोठे मोठे फटके जसे मी खेळतो मी तेच खेळीन। पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका, अभिषेक पाटील ब्रँड ऑफ उत्तान अजून एक त्याच्या बॅटमधनं आलाय, दणदणीत कणकणीत षटकार, 6 धावा। मी म्हटलं होतं या बॅटलमध्ये आता मजा येणार आहे। एका बाजूला अभिषेक तर एका बाजूला प्रतीक, दोन्ही खेळाडू एकाच संघात एकत्रितपणे कितीतरी वर्ष खेळत आहेत। दोघांना एकमेकांच्या स्ट्रॉंग झोन्स माहिती आहेत, दोघांना वीकनेसेस माहिती आहेत एकमेकांचे, पण आता ही बॅटल रंगलाय मैदानाच्या आत। अभिषेक पाटील इज ऑन फायर, थांबण्याचं नाव घेत नाहीये तो। पहिल्या चेंडूपासून त्यांनी आपले इरादे अगदी स्पष्ट केलेले दिसत आहेत, पण प्रतीक घाऱ्या सुद्धा तितकाच हरवणारी असा खेळाडू। यावेळेला रिव्हर्स फिरलाय आणि बॉलला फेकलाय सुद्धा, किती धावा मिळतील? क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, नाही थांबणार बॉल, हा देखील होईल फरार। अजून एक UCPL दणदणीत चौकार। आता मजा येईल या मॅच मध्ये, कारण प्रतीकवर आता हल्ला चढवलाय। यावेळेला कमबॅक केलाय, अपील देखील झाली आहे, पण अंपायर सांगतायत नाही, अगदी तुम्ही लाईन मिस केली आहे आणि त्याचमुळे फलंदाज आता सेफ देखील आहे। यावेळेला गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, मी म्हटलं होतं कमबॅक करावं लागेल आणि ते कमबॅक झाले सुद्धा। संधी नक्कीच निर्माण केली होती, पण कुठे ना कुठे लेग बायच्या रूपात ती एक धाव आली आणि महत्त्वाची बाब म्हणजे आता अभिषेक पाटील ऑफ स्ट्राईक आहेत। अभिषेक आणि लिनस अशी ही जोडी मैदानाच्या आत आपण पाहतोय, प्रारंभिक जोडी आपल्या संघाकरिता नक्कीच कार्य करतायत। सुरुवात तर चांगली झाली आहे, प्रतीकला आता विकेट घ्यावी लागेल आणि यावेळेला लिनसनी देखील बॅट फिरवली आहे, गॅपमध्ये आहे बॉल, पण सुनील आहेत त्या ठिकाणी, एकच धाव मिळेल कारण थ्रो होण्याआधी रोखलाय। अभिषेकला देखील माहिती आहे सुनील याच्याकडे थ्रोईंग आर्म अगदी बलवत्तर आहे आणि म्हणूनच त्यांना रोखलाय सुद्धा। सुनील डोंगरकर मीरा भाईंदर बिग बॅश या मोठ्या स्पर्धेत मालिका वीरची बाईक आपल्या नावावर करणारा हा खेळाडू आपण पाहतोय। डीप मिड विकेटच्या दिशेने आता तो उभा आहे। यावेळेला शॉर्ट बॉल करायचा प्रयास होता, पण कुठे ना कुठे लाईन मिस केली आहे आणि म्हणूनच पंच कळवतायत येस इट इज अ वाईट बॉल। डाऊन द लेग हा चेंडू निघून गेला होता आणि अजून एक धाव अतिरिक्तच्या स्वरूपात आता ऍड होईल। 15 धावा आतापर्यंत धाव फलकावर आपण पाहतोय, शेवटचा एक चेंडू या षटकातील शिल्लक असेल। यावेळेला जागा बनवली आहे, रूम बनवली आहे स्वतःकरिता आणि बॉलला पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावरून पाठवून दिलाय। 1 2 3 4 चौकार।
अगदी दमदार आहे आणि त्याचप्रमाणे YCB चौकचा पूर्ण संघ एकत्रितपणे आज येऊन ही स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलाय. पण काय फलंदाजी पहिल्या षटकात, अनस्टॉपेबल बॅटिंग बाय अभिषेक पाटील. पहिल्या षटकात जर आपण धावांचा उल्लेख केला तर 19 धावा कुठल्या आहेत आता, 57चा पाठलाग करायचं होतं आणि त्यातल्या आता 19 धावा पहिल्याच 6 चेंडूंमध्ये आलेत. लिनस याला फक्त एकच चेंडू खेळण्याकरिता मिळाला होता, पण लिनस म्हणतो की काही प्रॉब्लेम नाही आहे अभिषेक, तू तुझं कार्य करत राहा, स्ट्राईक देण्याचं काम मी तुला करेन. आणि एक चांगली पार्टनरशिप देखील आता बिल्ड झाली आहे. ओव्हर क्रमांक 2 साठी सुनील आले आता गोलंदाजी मार्कवर. अजून एक हरहुन्नरी असा ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आत. ही पार्टनरशिप आता ब्रेक करावी लागेल. या फलंदाजीच्या जोडीला आता तुम्हाला कुठे ना कुठे थांबवावं लागेल, अन्यथा ही मॅच खूप लवकर संपवण्याचे नक्कीच प्रारंभिक संकेत दिसत आहेत आपल्याला. आणि त्याचकरिता आता सुनील याला आमंत्रित केलं गेलं. आयकॉन देखील आहे आणि आयकॉनिक कामगिरी देखील त्याला करावी लागेल, कारण नक्कीच पूर्ण उत्तरवासियांचं लक्ष या स्पर्धेकडे आहे. कुठला खेळाडू कसा खेळतोय यावर विशाल प्रतीक यांचं देखील लक्ष असणार आहे, कारण YCB या संघाला मॅनेज करण्यामध्ये या दोघा बंधूंचा देखील एक मोलाचा वाटा राहिला आहे. मग ही स्पर्धा देखील आपण जर पाहिली तर सर्व YCB यांच्यातर्फे आयोजित. यावेळेला चांगला बॉल आहे, पण यावेळेला श्रीकांत चूक करतायत. श्रीकांतकडून ही होणारी चूक आता किती महागात पडेल हे पाहावं लागेल, कारण पुन्हा एकदा अभिषेक पाटील आता येतोय स्ट्रायकिंग एंडवर. 22च्या रूपात ही एक धाव आता खर्च झाली आहे. धावसंख्या आता 20 आपण पाहतोय. मॅचमध्ये अजूनही धावा तुम्हाला करायची आहेत आणि अजूनही काही बिघडलेलं नाही आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकरिता, कारण आपण जर पाहिलं तर पहिल्या डावात कुठे ना कुठे जे धावा रोखण्याचं यश होतं ना, ते कधी आलं, जेव्हा तुम्ही डॉट बॉल केलेत तेव्हा प्रेशर वाढलं आणि म्हणून विकेट देखील पडत गेल्या. पण आता अभिषेकला थांबवणं फार गरजेचं आहे, अन्यथा अभिषेक ज्या प्रकारे आता बॅट फिरवतोय ना, बॉल सीमारेखा पारच जाऊन पडणार आहेत. पण सुनील देखील तितकेच चाणाक्ष आणि चतुर गोलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजी आता अभिषेकच्या विरोधात त्यांना करायची आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय, बॉल चाललाय पुन्हा एकदा गॅपमध्ये. एक धाव तर नक्कीच मिळाली आहे, दुसऱ्यासाठी निघाली आहेत आता आणि सहजरित्या या 2 धावा देखील पूर्ण. आता सुनील म्हणतोय करू तर नक्की करू काय. चांगला बॉल हाताळला, त्यावर देखील बॉल गॅपमध्ये. म्हणजेच काय तर आज अभिषेक नक्कीच देवाला प्रार्थना करून आले आहेत मैदानाच्या आत, कारण बॉल जिकडे जातोय तिकडे नुसत्या धावच, फक्त आणि फक्त धावा येत आहेत. सुनील प्रयास करतोय, सुनील वारंवार आता प्रयास करतोय. आणि श्रीकांतला जर आपण पाहिलं तर आधी ते किपिंगवर होते, किपिंगवरून त्यांचं आता प्रमोशन पॉईंटला झालं, मग पॉईंटवरून आता कव्हरच्या दिशेने ते आलेत, कारण महत्त्वाची मॅच आहे. सर्वांना माहिती आहे पहिलीच मॅच आणि पहिलाच विजय फार महत्त्वाचा असतो. यावेळेला पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त त्या बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न आहे. आता सुनील दाखवून देतोय की का मी मीरा भाईंदर बिग बॅश सारख्या स्पर्धेत मालिका वीरची बाईक पटकावली होती, का मला आज आयकॉन म्हणून घेतलं गेलंय. तशीच आयकॉनिक खेळी आपण पाहतोय सुनील याची. त्याला माहिती आहे की अभिषेकचा आवडता झोन डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर आणि त्यासोबतच मिड विकेट आहे, त्या ठिकाणी त्याला खेळूनच देत नाहीयेत, अगदी रोखून ठेवलंय. आत्तापर्यंत तरी चांगलीच गोलंदाजी राहिली आहे. यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, आता क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, अगदी दर्जेदार असं क्षेत्ररक्षण. पण त्याहून जास्त सुनील डोंगरकर याची गोलंदाजी. वारंवार अभिषेक प्रयत्न करतोय काहीतरी वेगळं करण्याचं, पण त्याला एक्झिक्यूट करता येत नाहीये, कारण सुनील याचा तो टप्पा बेधक मारा आणि अगदी निर्भीड अशी गोलंदाजी रोखून ठेवलंय अभिषेक पाटीलला मी तर म्हणेन. अजून एक चांगला बॉल, वा सुनील वा, काय गोलंदाजी करताय. अगदी सराव करून आलेले दिसत आहेत सुनील देखील, कारण पहिलीच मॅच आणि पहिल्याच मॅचमध्ये अशी गोलंदाजी अगदी सेट होऊन आलेले दिसतात सुनील. बॅटिंगमध्ये तितकंसं त्यांना समाधान नव्हते ते, पण यावेळेला चांगलीच गोलंदाजी करतायत. एक स्मित हास्य देखील आहे त्यांच्या चेहऱ्यावर. लिनस आता स्ट्रायकिंग एंडवर येतोय. लिनसच्या बॅटमधनं आता एकच सिंगल आपण पाहिली आतापर्यंत. यामध्ये गती परिवर्तन केलेलं, अगदी बॉलला लेग ब्रेक केलाय, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळला ह्या बॉल. वा सुनील वा, काय सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकात 19 जरी आल्या तरी सुनीलनी सांगितलंय की मी कमबॅक करून देऊ शकतो. धावसंख्या आता 23, बिनगडी बाद. मॅचमध्ये अजूनही चुरस आहे, अजून रंगत वाढणार आहे, पण त्याआधी पुन्हा एकदा देऊया संधी आपल्या डीजेला.
मॅच मध्ये आता षटक क्रमांक 3 साठी अंदाज प्राचारण करण्यात आले आहेत. पाहूया काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. आता पुन्हा एकदा सर्वजण आपण सज्ज होऊया गाजवण्याकरिता UCPL पर्व क्रमांक 5 2026 चा सर्वात मोठा महासंग्राम. चला टाइमकडे लक्ष द्यायचंय. पंचांना देखील विनंती आहे 20 मिनिटांची कालावधी आहे तुमच्याकडे. त्यानंतर कुठलाही एक्सक्यूज गृहीत धरला जाणार नाही. अरबाज टू अभिषेक. चला पुन्हा एकदा अभिषेकने बॅट तर फिरवली आहे. चेंडू लांब 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 खूप लांब. अभिषेकच्या बॅट मधनं अजून एक बिग हिट षटकार. अभिषेकची अनस्टॉपेबल फलंदाजी मैदानाच्या आत. अरबाजचं स्वागत केलंय मोठ्या फटक्याने. पुन्हा एकदा बॅट फिरवली आहे. यावेळेला झेलबाद होण्याची संधी सुनील आहेत त्या ठिकाणी. चूक झालीये सुनील कडून. ही चूक आता किती महागात पडेल. सुनील नक्की आता विचार करतायत की ये मैंने क्या किया. आणि अरबाज विचार करत असेल ये तूने क्या किया. महत्वाची झेल आता ड्रॉप झाली आहे आणि तुम्ही संधी कोणाला देताय. अभिषेक पाटीलला. आता अभिषेक पाटील नक्कीच तुम्हाला अजून भडकवतील. अजून फटकेबाजी त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल. पण अरबाजने चांगलंच कमबॅक केलं होतं. सुनील यांच्याकडून चूक झाली आहे आणि अशा खेळाडूकडून अशी चूक होणं फार कमी आपण पाहतो. एक रेग्युलेशन कॅच होती मी तर म्हणेन. बॉलच्या खाली अगदी आरामात आले. बॉलकडे गॅदर त्यांनी चांगलं केलं पण त्यानंतर बॉलला कलेक्ट करू शकलेले नाही आहेत. रेग्युलेशन कॅच होती. आता झाली आहे ड्रॉप. अभिषेकला पुन्हा एकदा संधी. यावेळेला बॉल पुन्हा एकदा आकाशात आहे. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय. काय घडेल या बॉलवर. किती धावा. 2 धावांकरिता डेक्लरेशन झोन मध्ये गेला हा चेंडू. अभिषेक काही ऐकण्याचं नावच घेत नाहीयेत. बॅट ज्याप्रमाणे फिरवतायत ना बॉल जर मिडल झाला तर नक्कीच एक तर सिस्टर्सच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अन्यथा सीमारेखा बाहेर. चांगली फलंदाजी होते. एक संधी तुमच्याकडे होती अभिषेकला बाद करण्याची पण ती आता तुम्ही गमावली आहे. आणि त्यासोबतच आपण जर पाहिलं ना तर आता अभिषेक काही ऐकण्याचं नाव घेत नाहीये. अभिषेकला देखील माहिती आहे UCPL आहे. मोठा पर्व आहे. मोठा सामना आहे आणि पहिलाच सामना दिवसाचा. स्कोरचा जर उल्लेख केला तर 33 धावा आपण पाहतोय. 57 करायचा आहे पाठलाग. अभिषेकची विकेट तुम्हाला घ्यावी लागेल लवकरात लवकर. यावेळेला पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. बिग लॉंग ह्यूज हँडसम सिक्सर. 6 धावा. वैयक्तिक आता 13 चेंडू आणि 35 धावांवर खेळतोय अभिषेक पाटील. अर्धशतक करण्याचं अगदी एक सुवर्ण संधी आहे आता त्याच्याकडे. ठोकावे लागतील अजून बलाढ्य सिक्सर. या षटकातील अजून किती चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल्स टू गो. अरबाजवर आता हल्ला चढवलाय. यावेळेला रिव्हर्स खेळायचा प्रयत्न तर नक्कीच केलेला पण शेवटच्या क्षणी अभिषेकने आपलं मन बदललंय. कारण त्याला कळलं होतं की हा बॉल आपल्या रेंजमध्ये नाहीये आणि कदाचित LB या होण्याची दाट शक्यता होती आणि म्हणूनच चतुराई दाखवली आहे आणि एक सिंगल फक्त काढलाय. धावसंख्या आता झाली आहे 40 धावा 40. चला रिझल स्टार आणि जम्बो किंग्स यायचे लगेच टॉस करिता. यावेळेला वॉर्ड व्हेरिएशन. वाह. आतापर्यंत बॉल टप्पा पडून बाहेरच्या दिशेने चाललेला पण यावेळेला टप्पा पडल्यानंतर राईटी फलंदाजासाठी आत आलाय. डॉट बॉल आलाय महत्वाचा आणि सगळ्यात गरजेचा डॉट बॉल आलाय. धावसंख्या अजूनही 40 आणि या धावा खेळायचे तुम्हाला 57. मॅच मध्ये अजूनही रंगत वाढणार आहे. 12 चेंडू 17 धावांची गरज आहे. यस DJ.
चला प्रतीक, हे षटक हाताळण्याकरिता तुमच्याकडे 5 मिनिटांची कालावधी आहे, अन्यथा शेवटच्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला घ्यावा लागेल. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे आणि अजूनही या मॅचमध्ये खूप काही बाकी आहे. जर 1 ते 2 विकेट आल्या ना तरी मॅच पुन्हा एकदा प्रतीक यांच्या पक्षात जाऊ शकते. म्हणूनच सुनील याला त्यांनी आता आमंत्रित केलंय गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी पहिलं षटक चांगलंच हाताळलं होतं. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलेत ना तर अभिषेकच्या बॅटमधनं जर 1 ते 2 मोठे फटके आले तर एक हाती हा सामना तो आपल्या नावावर करू शकतो. वैयक्तिक आतापर्यंत जर पाहिलं तर चांगलाच खेळलाय अभिषेक. 35 धावांवर तो खेळतोय, 36 धावांवर तो खेळतोय आणि अर्धशतक करण्याची एक प्रबल दावेदारी त्यांनी त्याचं नाव आता कोरलंय. सुनील आलाय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. सुनीलला या षटकात काहीच वेगळं करावं लागेल. विकेट डॉट बॉल त्याला घ्यावे लागतील. 12 बॉल 17, मॅच आता रंगली आहे. एक विकेट पुन्हा एकदा सुनीलच्या खात्यात जर आली तर मॅच मध्ये अजून रंगत वाढेल. सुनील वर्सेस अभिषेक, बिग बॅटल. या वेळेला लेग ब्रेक होता, त्याला पाहिलं, ओळखलं आणि फेकून दिलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. अजून एक बिग हिट षटकार. चला पुन्हा एकदा आपण कॉल करतोय पुढील सामन्याच्या टॉस करिता. रिझल्ट स्टार्स आणि जम्बो किंग दोन्ही कर्णधारांनी यायचंय आमच्या टॉस बॉक्सकडे. बारामध्ये 17ची गरज होती आणि त्यासोबतच आलेला हा षटकार पुन्हा एकदा सामन्याची कुठे ना कुठे हवा आता काढताना आपण पाहतोय. एक माफक लक्ष नव्हतं तरी सुद्धा ज्या प्रकारे अभिषेकने फलंदाजी केली आहे हेच त्याचं सामर्थ्य दाखवून देत आहे. त्याचं कॅलिबर दाखवणारी फलंदाजी पुन्हा एकदा अभिषेकने केली आहे. थोडंसं रनअपमध्ये आपण पाहतोय बिघाड झालेला आहे आणि सुनीलला देखील माहिती आहे की अभिषेकला कशा प्रकारचे चेंडू त्यांनी हाताळायला हवेत. कारण एकंदरीत अभिषेकची जर फलंदाजी पाहिली ना तर चौकार षटकारांची भाषा जास्त बोलला येतो. 15 चेंडू आणि 42 धावांवर वैयक्तिक खेळी करतोय. अजून एक फॉलिंग स्वीप, ट्रेडमार्क स्ट्रोक आहे हा अभिषेकचा. हा देखील बॉल नाही थांबणार, खूप लांबच मारलाय आणि 6 धावा अजून आपल्या नावावर बुक केल्यात अभिषेक पाटीलनं. ग्रेट बॅटिंग बाय अभिषेक पाटील. आपल्या नावावर करेल का? तर नाही, अजूनही वाट पाहावी लागते, अजूनही वाट पाहावी लागते. सुनीलला माहिती आहे रनअप जर चुकला तर अभिषेक चूक करणार नाही आणि काय खेळलाय. पण सुनीलकडे तितकी क्षमता आहे, सुनील कमबॅक करू शकतो. यावेळेला घडलंय काय? डेड बॉल आहे हा. म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये आता हा डेड बॉल दिला गेलाय. डेड बॉल आलाय. आता धावसंख्या आपण जर पाहिलीत तर आता जाऊन पोचली आहे 52 धावांवर. विजयासाठी 7 धावा अजूनही हव्यात. यावेळेला हलक्या हाताने खेळलाय जरूर कव्हरच्या दिशेने. 1 धाव तर झाली आहे, दुसरा धाव जर पूर्ण झाली तर आता या UCPL मधील पहिलं अर्धशतक जातंय ते म्हणजे अभिषेक पाटीलच्या नावावर. वंडर बॉय उत्तर एकदा बॅट दाखवायची अभिषेक, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मैदानातील सर्वच खेळाडूंना विनंती आहे अभिषेक पाटीलच्या या अर्धशतकासाठी. UCPL मधील पहिला अर्धशतक वीर ठरलाय वंडर बॉय हुत्तान मिस्टर अभिषेक पाटील. व्हेरी वेल प्लेड अभिषेक. 17 चेंडू आणि 50 धावा कुटणारा पहिला खेळाडू ठरलाय आता या UCPL मधला. या वेळेला झेल बांधण्याची संधी आहे. श्रीकांत होते त्या ठिकाणी आणि आता फायनली अभिषेक पाटील झालाय बाद. विकेट आता आली आहे पहिली. व्हेरी वेल बोल्ड सुनील, पण जास्त उशीर झालाय मी तर म्हणेन. येस DJ.